बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी आता ई-केवायसी सुरू करण्यात आलेली आहे। मात्र ही केवायसी फक्त योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचीच नाही, तर लग्न झालं असेल तर पतीचीही ई-केवायसी करावी लागणार आहे। लग्न झालं नसेल तर वडिलांची ई-केवायसी करावी लागणार आहे। त्यामुळे आता लाभार्थ्यांचं उत्पन्न हे फक्त त्यांच्याच खात्यातून कळणार, नाहीतर पती किंवा वडिलांच्या बँक खात्याची तपासणी केली जाणार आहे। त्यामुळे यातून अनेक महिला लाभार्थी घटण्याची शक्यता वर्तवली जाते। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। राजू, कशा पद्धतीनं ई-केवायसी मुळे लाभार्थी घटण्याची शक्यता वर्तवली जाते, काय नियोजन आहे या संदर्भात? प्रज्ञा, आपण पाहतो लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक बोगस जे काही लाभार्थी आहेत त्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय आणि सरकार वेगवेगळ्या पातळ्यांवरून हे बोगस लाभार्थी शोधण्याचा प्रयत्न करतोय। मात्र फार काही हाती लागत नाही, त्यामुळे आता पुन्हा एकदा ई-केवायसी समोर आणलेली आहे। आतापर्यंत त्या लाभार्थ्याची ई-केवायसी केली जात होती, त्याचा निर्णय घेतला आला होता आणि त्या ई-केवायसीच्या माध्यमातून उत्पन्न किती आहे हे पाहिलं जात होतं। मात्र तरीही अनेक महिला ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला अपात्र असल्याचं मिळालं नाही आणि म्हणून आता कुटुंबाचं उत्पन्न शोधण्याचं काम सुरू केलं आहे आणि त्यानुसार आपण पाहतोय की ई-केवायसी मध्ये लाडकी बहीण योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांची तर ई-केवायसी होणार आहे। मात्र सोबत त्या महिलेचं जर लग्न झालं असेल तर पतीची सुद्धा ई-केवायसी त्या ठिकाणी करावी लागणार आहे आणि जर लग्न झालं नसेल तर वडिलांची, म्हणजे कुटुंबाचं जे आहे ते उत्पन्न शोधण्याचं काम जे आहे ते आता सरकारकडनं केलं जाणार आहे आणि त्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तात्काळ ती महिला अपात्र जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय की लाभार्थ्यांसोबतच पती किंवा वडिलांची सुद्धा ई-केवायसी होणार आहे। आपण पाहतोय का मागच्या वेळी IT विभागाकडनं संपूर्णपणे डेटा घेण्यात आलेला होता, त्यामध्ये आपण पाहतोय की त्यामध्ये अनेक शोधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला सापडल्या नव्हत्या। म्हणून आता कुटुंबाचं सुद्धा उत्पन्न शोधण्याचं काम सुरू केलेलं आहे। ज्यावेळी ही योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळी आपण पाहतोय की 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसावा अशा प्रकारची जी आहे ती मुख्य अट आहे। मात्र ही शोधण्याचं किंवा ही संपूर्णपणे पाहण्याचं जे आहे ते कुठंतरी सरकारकडं या योजनेकडचं जे आहे ते पाहिलं गेलं नव्हतं आणि आता पुन्हा एकदा ही जी आहे ई-केवायसी केली जाणार आहे आणि त्यामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न जर कुटुंबाचं असेल तर तात्काळपणे या सगळ्या महिलांना अपात्र ठरवलं जाणार आहे। त्यामुळे यातून मोठी संख्या घटण्याची दाट शक्यता आहे, कारण शहरी भागामध्ये याचा फटका बसण्याची शक्यता आहे। 2.5 लाख जर उत्पन्न पाहिलं तर साधारणतः आपण पाहतोय का महिन्याला 20 ते 21 हजार रुपये उत्पन्न असणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे शहरी भागातून अनेक महिला ज्या आहेत यातून अपात्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता सरकारने नवीन जो आहे तो निकष लागू करायला सुरुवात केली आहे। खरं तर ही आधीच निकष लावला गेला होता, मात्र याची आता पडताळणी सुरू केलेली आहे। त्यामुळे अनेक महिला यातून अपात्र होण्याची त्यामुळे आता आणखी या योजनेला कात्री लागण्याची शक्यता वर्तवली जाते। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये